अभिजित नावाचा 19 वर्षाचा पोरगा कॉलेजमधून घरी यायला लागला होता. त्यावेळेला त्याचा एक मित्र त्याच्यापाशी येऊन थांबला आणि म्हटला की चल येतो का, पेठेवरती चाललोय मी, 300 मध्ये मजा तासभर. ज्यावेळेला तो अभिजित असं ऐकतो त्याच्या मित्राचं बोलणं, त्यावेळेला थोडा विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे चालेल, मी पण येतो, पण माझ्या घरच्यांना समजायला नको. अभिजितचा मित्र म्हणला नाही कोणाला समजणार, मी किती वेळा तर गेलोय, कोणाला समजलं आजपर्यंत. आता अभिजितला थोडा कॉन्फिडन्स येतो. अभिजित बॅग पाठीवरती अडकवलेली तशीच घेऊन त्याच्या गाडीवरती बसून पेठेमध्ये गेला. पेठेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर महिला होत्या. आता या अभिजितने आजपर्यंत फक्त मोबाईलमध्येच बघितलं होतं ते कार्यक्रम. आता त्याला स्वतः करण्याची इच्छा व्हायला लागली होती आणि त्याच्यासमोर होतं पण. त्या ठिकाणी 5 ते 6 महिला येऊन थांबल्या. या अभिजितने एका महिलेला म्हटला की चल. पैसे दिले, ती महिला आतमध्ये गेली. अभिजित त्यावेळेला घाबरला होता. जवान पोरगा, नवीन पोरगा. त्याच्या मनामध्ये इच्छा तर भरपूर होती, पण त्यावेळेला त्याचं ते शरीर उघडलंच नाही, ओपन मोठं झालंच नाही. त्यामुळे ती महिला 10 मिनिटं थांबली, 15 मिनिटं थांबली, पण ते काय करायच्या स्थितीतच नव्हतं. एकदम घाबरलेला होता मनापासून, बेंबीच्या देठापासून. त्यामुळे त्याची शक्यता कमी होती करण्याची. आता त्या महिलेने त्याच्या कानाखाली लावली आणि त्याला म्हणले की तू नामर्द आहे का? कशाला आला तू इकडं माझा टाइमपास करण्यासाठी? आता हे शब्द त्या अभिजितच्या काळजाला लागले होते. अभिजितला वाईट वाटलं. त्या ठिकाणाहून तो निघून आला. पण त्याला वाटलं की अरे माझ्याकडं काय दोष आहे का? काय होतंय मला काय समजेना. याच्यावरती मला काहीतरी पर्याय करावा लागेल. आता अभिजित हाच विचार करत असायचा कायम. त्याचे 12वीतले फर्स्ट सेमिस्टरचे पेपर, त्यामध्ये तो नापास झाला होता. डोक्यावरची केस गळायला लागली होती. कायम विचारात असायचा. त्याच्या घरचे विचारत होते की काय झालं, तू एवढा का टेन्शनमध्ये आहे, शाळेमधून येतो असा शांत बसतो, काय असेल तर आम्हाला सांग. पण आता अभिजित कोणालाही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला त्याच्या मर्दानगीवरच शेक होता. आता त्याने ठरवले की नाही, आता मी हे बदलून टाकणार. आता मी याच्यावरती काहीतरी पर्याय करणार. अभिजित म्हणला की आता अभिजितने ठरवले की आता कोणासोबत तर करायचं आणि जबरदस्तपणे करायचं. एक नंबर क्वालिटी राहिली पाहिजे आता ते कामाची. त्याने आसपास बघितले, कोणासोबत करायचं, एवढ्या लहान पोरासोबत. कॉलेजमध्ये तर कुठल्या पोरीला बोलणं त्याच्या हिंमत नव्हती तेवढी, आणि तिथपर्यंत घेऊन जाणं तर तेवढी तर हिंमत सोडा, बोलण्याची पण हिंमत नव्हती. आता अभिजितने थोडे दिवस वाट बघितली. त्यांच्या शेजारी राहायला आलेली सुषमा, 35 वर्षाची महिला. तिचा पती कामावरती जायचा, दिवसभर ही सुषमा घरीच असायची. आता हा अभिजित तिच्या आसपास भोवरेवणी फिरायला लागला होता. त्याचा विचार असा होता की मला वाटतंय की ही नक्कीच देईल. म्हणजे हा ह्याच्या मनानेच म्हणत होता की देईल, पण ती सुषमा देईल का नाही ह्याला कन्फर्म माहीत नव्हतं. याने आपल्या मनात गृहीत धरलं होतं की देईलच. एवढी मोठी बाई आणि तिचा पती कामावर आहे, म्हणजे कसं एखाद्या पोराच्या मनामध्ये कसं चालतं तुम्हाला सांगतो. त्याचा विचार असतो की ह्या बाईचा पती तिच्यासोबत करतच नसेल, आपला मेळ लागेल, असंच विचार चालू असतात कायम. असा विचार अभिजितच्या पण मनामध्ये चालू होता. आता अभिजित त्या सुषमावरती लाईन मारायला चालू झाला होता. सुषमाला थोडी लक्षात आली होती ही गोष्ट, पण म्हणली की जाऊ द्या, शेजारी राहणारा पोरगा आहे, एखाद्या वेळेला नवीन स्त्री बघितल्यावरती असं करत असेल. पण हळूहळू याची नजर आणखीनच तिच्यावरती वाईट होत गेली. सुषमाने थोडं दुर्लक्ष केलं, त्याच्या जवळ जाणं टाळलं, कारण सुषमा दिसायला अशी काय दिसायची, तिचं ती छाती, भरून आलेली छाती, मोठी मोठी, पण तिचं ते शरीर एकदम भरभक्कम शरीर. ज्या वेळेला पिवळी साडी घालायची त्यावेळेला अशी वाटायची की काय स्वर्गात अप्सराच आली. त्यामुळे या अभिजितचा जीव तिच्यावरती आलेला होता. अभिजितनं ठरवलं की हिच्यासोबतच करायचं आणि माझ्यावरती जी शक घेत आहेत ना. आता अभिजित ज्या वेळेला शाळेतून माघारी यायचा कॉलेजमधून, त्यावेळेला तिच्यापाशी जाऊन बसायचा, थोड्या गप्पा मारायच्या. तिचा पती बाहेर जायचा, त्यामुळे ती काय काम सांगितलं की पटकन करायचा. दुकानातनं हे घेऊन ये, ते घेऊन ये. आता या दोघांमध्ये हळूहळू गप्पा चालू झाल्या होत्या. अभिजित तिच्यावरती असे काही शब्द मारत होता की त्या महिलेला समजत होतं. सुषमा म्हणायची की मला समजतंय, तू जरा दमानं घे. आता ही सुषमा त्या अभिजितला पूर्ण गोष्टी विचारायला लागली, खांदून खांदून विचारायची की काय चालू आहे कॉलेजमध्ये, काय आहे का नाही, तुझी इच्छा होते का नाही. आता ही जी सुषमा होती ती पण तिच्या पतीपासून सुखी नव्हती. म्हणजे कसं, तिचा पती तिच्यासाठी जास्त वेळ देत नव्हता, पूर्ण वेळ कामात कामात घालवायचा. तो पूर्णपणे थकून गेलेला होता. आता ही आत्ताची जवानीमध्ये पाय ठेवलेली
हिची लेकरं तिच्या आईपाशी राहत होती, 2 होती. पण यांचं सारखं ही बदल जागा, ती जागा बदल. त्यामुळे तिच्या आईपाशी लेकरं ठेवलेली होती. शाळेला एका ठिकाणी राहतेली म्हणून. एकटीच महिला दिवसभर घरी असायची. हिची पण इच्छा व्हायची की आता मला पण काहीतरी करायचंय. त्यामुळे ही जी महिला आहे तिने पण आता या अभिजितला लाईन द्यायला चालू केली. दोघांमध्ये हळूहळू जुळलं. एक दिवशी अभिजित तिला काय म्हणतो की मी एक दिवशी गेलो होतो बरं का पेठेमध्ये, पैसे दिलं पण त्या ठिकाणी असं असं घडलं होतं. त्यावेळेला ती सुषमा सांगायला लागली समजावून त्याला की हो, विषय असा असतो ज्या वेळेला तुझं पहिल्यांदा होतं त्यावेळेला घाबरल्यामुळे झालं असेल. असं नाही की तुझ्यामध्ये काय दोष आहे. ही 99% पोरांसोबत होतं. तू टेन्शन घेऊ नको. मी तुला त्याचा पर्याय देते. आपण दोघं एकदा करून बघू म्हणजे कसं तुलाही त्याच्यामध्ये समजेल की कसं आहे, काय आहे. आणि ज्या ठिकाणी गेलता त्या लोकांना फक्त पैशाशी काम असतं. ते लोकं पैसे मिळवायसाठी पटपट, पटपट जवान पोरांना ढकलून देतात. त्यांना भीतीमध्ये टाकतात जेणेकरून त्यांचं होऊ नये आणि ते पैसे घेऊन आपलं निघून जावं. आता या अभिजितला थोडा थोडा विश्वास यायला लागला होता त्याच्यावरती. आता ही सुषमा त्याला म्हणते की एक दिवस ठरवू, माझा पती बाहेर जाणार आहे काही दिवसानंतर ऑफिसच्या कामानिमित्त. त्यावेळेला आपण दोघं करू. एवढी गडबड करू नको. अभिजित तिला होकार देतो. आता काही दिवसानंतर त्या सुषमाचा पती बाहेर गेलेला होता. त्यावेळेला ही सुषमा त्याला कॉल करून बोलवते सायंकाळचे 7 वाजता. अभिजितच्या घरी तो अभिजित सांगतो की ही आपली शेजारी जी महिला राहायला आलेली आहे तिला भीती वाटते संध्याकाळची. तर मी तिच्यापाशी झोपायला जाणार आहे तिला सोबत म्हणून. आता असं म्हटल्यानंतर अभिजितचे घरचे म्हणतात ठीक आहे जा, कारण ती सुषमा त्या ठिकाणी येऊन 7-8 महिने झाले होते. आता सगळ्यांसोबत ओळख वगैरे झाली होती. अभिजितच्या घरच्यांसोबत पण चांगली ओळख होती. अभिजित त्याचं पांघरून घेऊन त्या महिलेच्या घरी जातो. सुषमा तयारच बसली होती. सुषमाने अंघोळ वगैरे केली. केस वगैरे ओलं करून ठेवलं होतं. जसा अभिजित घरामध्ये आला, घराचा घराचा दरवाजा आतून बंद केला. सुषमाने अभिजितला उचलून आतमध्ये नेऊन ठेवलं बेडवरती आणि त्या अभिजितला म्हणाली की घाबरू नको. मी जसे करते तसं करू दे, फक्त तू कॉपरेट कर. आता हळूहळू हिने त्या अभिजितला गरम करायला चालू केलं. ज्या वेळेला अभिजित गरम झाला त्यावेळेला तिने डाव टाकला आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी संबंध बनवले. आता अभिजितने त्या ठिकाणी 15 मिनिटं संबंध बनवल्यानंतर अभिजितला विश्वास आला की माझ्यामध्ये काही दोष नाही. त्या बाईमुळेच झालं होतं. आता त्याला पक्का विश्वास बसला होता. आता याला चांगलं वाटलं होतं त्या ठिकाणी सुषमासोबत ते करून. वारंवार आता या दोघांमध्ये घडायला लागलं होतं. सुषमालाही कसली अडचण नव्हती. तिलाही एक नवीन बकरा गावला होता. तिने याच्या अगोदर पण भरपूर पोरांसोबत केलं होतं. 1 महिन्यानंतर हा अभिजित कॉलेजमध्ये बसलेला होता. त्यावेळेला अचानक कॉलेजमध्ये पोलिसांची गाडी येते. अभिजितच्या वर्गामध्ये येऊन अभिजितला उचलतात, गाडीमध्ये टाकतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आता अभिजित पोलीस स्टेशनच्या खुर्चीवरती बसला होता. पुढे एस-आय साहेब बसले होते. त्याला विचारायला लागले की बोल, सुषमासोबत काय केलं? आता हा अभिजित विचारात पडला की मी काय केलं? माझा काय संबंध? माझी ओळख होती. फक्त ती मला काय काम सांगितलं तर मी करायचो आणि मी कायला तिच्यासोबत काय करतोय? आता अभिजितला चांगल्या प्रकारे विचारल्यावर त्याला 3rd डिग्री दिली. त्यावेळेला पोलिसांच्या पुढे तू पूर्णपणे गोष्ट सांगितली. त्याने सांगितले की कसं त्या सुषमाच्या अभिजितने सांगितलं की कसं त्या महिलेच्या पतीने त्या दोघांना बघितलं होतं. दोघांना धमकी दिली होती. पण आता ही महिला मला काय सोडायला तयारच नव्हती. मी तर सोडायचं होतो पण ही मला सोडेना. आता पोलिसांना ज्यावेळेला ही घटना समजली, पोलिसांनी त्याच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि सुषमाच्या पतीला समजावून सांगितलं की असं झालंय. तो घरी आला, तिचं अंत्यसंस्कार वगैरे केलं. तर अशा काही घटना आपल्या आसपास घडत असतात मित्रांनो. आता याच्यावरती विश्वास बसणार नाही काही लोकांचा. ते म्हणतील तुला कसं काय समजलं? तर मित्रांनो ही जी घटना आहे, बाकी ही घटना सोशल मीडियावरती अजूनपणी जास्त नाही, पण आज मी पहिल्यांदा याच्यावरती व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब नक्की करा.